आता स्ट्राईक एंडला आला आणि त्याचमुळे कदाचित उजव्या हाताच्या गोलंदाजांना पहिलं षटक दिलं होतं आणि त्यासाठीच आदित्य पाटीलला थांबवण्यात आलं होतं. कदाचित रजत मुंडे जो डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि तो चार्ज घेईल हेच तेजस मात्रेच्या डोक्यामध्ये होतं आणि म्हणूनच उजव्या हाताच्या गोलंदाजाचा वापर केला आणि तेच घडलंय. आता दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आदित्यला थांबवण्यात आलंय आणि जीत खोतच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आणखीन एक वेगवान गोलंदाज सोडून दिला होता हा चेंडू. यावेळेस मात्र दिशा भरकटतोय जीत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. स्कोर मूव्स टू 21 नाव. 21चा धाव फलकावर. रजत मुंडे सध्याच्या घडीचा स्टार आघाडीचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वेगळीच दहशत अनुभवले. आज पाहायला गेलं तर फक्त खालापूर तालुक्यापुरती नाव न मर्यादित राहता रायगड जिल्हा महाराष्ट्राचा काना कोबरा आज या खेळाडूला ओळखतोय. हो, चांगला बॉल होता जीतचा. यावेळेस मात्र यॉर्करचा प्रयत्न सन्मानपूर्वक इकडे डिफेन्सिव्ह मोडमध्ये दिसला. पहिली धाव कंप्लीट करत असताना खातं उघडेल रजत मुंडे. हा फलंदाज सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. स्कोर मूव्स टू 22 नाव. 22वा धाव फलकावर. मयूर त्याच्या पाठमधून 3 चौकार 1 षटकार आलाय. आज बामणडोंगरी संघ पूर्ण ताकदीनिशी आहे. सगळे खेळाडू आहेत. बऱ्याच वेळेला 3 ते 4 खेळाडू इन आउट असतात परंतु आज पूर्ण ताकद. आज एक्सक्युजेस देऊन जमणार नाही या संघाला कारण बरेचसे आघाडीचे स्टार खेळाडू बाहेर बसलेत. क्रिश असेल, रोहित असेल, सलमान असेल, राहुल बाहेर आहे. जीत खोत त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असतील. पण चांभारली संघाचा विचार केला तर 2025-26चा पहिला सामना हे संघ खेळतोय. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. अगदी सॉफ्ट आणि ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला. शुभम पाटील त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धावसंख्या 1ने पुढे जाईल. पहिल्यांदाच उतरलाय आज वेतादेव चांभारली संघ. आणि बामणडोंगरीचा विचार केला तर प्रत्येक स्पर्धेमध्ये बामणडोंगरी दिसतोय. 4 स्पर्धा तरी खेळलाय आतापर्यंत. राउंड स्टंप्स ना फुल टॉस होता. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. वाज स्ट्राईट आणि इकडे दंडित केले गोलंदाज जीत खोतला. फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल. ही संधी आता मात्र रजतकडे. स्थिरावण्याची संधी आहे या खेळाडूला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर. 24. फ्रीडचा बॉल मुक्तपणे खेळण्याची संधी रजतकडे. ओ बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. स्क्वेअरकडे चेंडू सरकलाय. ओमकार त्या ठिकाणी सिंगल मिळेल. फ्रीटवर जास्त मोठं नुकसान झालेलं नाही आतापर्यंत. 25वा धाव फलकावर. आज स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी उसरली संघ जो सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. काल समाधान वास्करचा कुंडेवाळ संघानं बाजी मारले आणि आज या ग्रुपमधून सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेत मुरबीनं. जीत खोतचा थोडासा चेंज ऑफ पेस होता. मयूरचा फटका फसलाय. नाही होणार मिस्टेक. बामणडोंगरीचा सेफ हँड. चिकूच्या हातामध्ये आज झेल. पहिला धक्का वेताळदेव चांभारली संघाला मयूरच्या स्वरूपामध्ये. पहिली सफलता अखेरीस मात्र जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीला. चांगली सुरुवात करून दिली मयूरनं. 8 बॉलमध्ये 3 चौकार 1 षटकार. 21 धावांची खेळी साकारली. गुड स्टार्ट. सुरुवात चांगली करून दिली. अतुल येतोय मैदानामध्ये. टीमचा अनुभवी खेळाडू आहे. ही जोडीच अनुभवी आहे मी तर म्हणेन.
या जोडीनं बरेच बरेच वर्ष आपण पाहतोय. अतुल जांभळे असेल, रजत मुंडे असेल, कित्येक सामने या जोडीनं जिंकून दिलेत. जीत खोतला सफलता मिळाले. एक चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला होता. ही कल्पकता आहे या गोलंदाजाकडे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस होता इकडे. पाकपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु अंदाज आला नाहीये. थोडासा धीम्या गतीनं हा चेंडू येत असताना कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. जीत खोत थोडासा सावरतोय आता. मात्र टीमची टोटल आहे 25 वर 25 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या. आतापर्यंत जीतनं 5 दिल्यात. इकडे सुद्धा पीट केले. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. फिंगर रोल केले होते आणि काय गोलंदाजी केले. हे बऱ्याच वेळेला घडतं बामणडोंगरी संघाच्या बाबतीमध्ये. कधी एखादा स्टार गोलंदाजाला मार बसल्यानंतर लगेचच दुसरा जण येऊन कव्हर करत असतो. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 25 धावा. आता प्रश्न एवढाच आहे, आदित्य पाटीलला 2 षटकं आज मिळणार की इथे पुन्हा एकदा उजव्या हाताचा पर्याय चर्चा सुरू आहे. तिसरं षटक हे फार महत्वाचं असेल. आदित्य पाटीलला बोलवण्यात आलंय. अखेरीस डावखुरी हाताच्या गोलंदाजाचा वापर केला जाईल जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीकडून. हे करावंच लागणार होतं. सध्याच्या घडीला भले रजत मुंडे असेल खरं तर क्रीजवर, तरी सुद्धा ज्या पद्धतीनं मागचे 3-4 वर्ष सातत्यानं कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स दिलाय या आदित्य पाटीलनं 2-2 षटकं टाकून प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना अक्षरशः नामोहरम केलं या गोलंदाजानं. आणि तो आलाय. तिसऱ्या षटकासाठी कॉल देण्यात आलाय त्याला, परंतु समोर रजत मुंडे आहे. डावखुरी हातांची दोनही खेळाडू आता मात्र आमने सामने. रजतला सुद्धा हेच हवं होतं कदाचित. लेफ्ट हँडेड बॉलर समोर असेल तर अजूनही तो प्रभावीपणे खेळू शकतो. हे नेहमीच आपण बघत असतो मैदानावर. त्याचमुळे सलग 2 उजव्या हाताचे गोलंदाज वापरले गेले. परंतु पाहूया आदित्य पाटील विरुद्ध रजत मुंडे आणि अखेरीस हे युद्ध आता मात्र अनुभवाला मिळणार आहे. मोठा सामना आजच्या दिवसामधील चांभारली आणि बामणडोंगरी. आदित्य पाटील तिसरं षटक घेऊन. समोर रजत मुंडे. ओ लोवर फुल टॉस बॉल. दिशा दिले. फाईन स्ट्रोक पाहायला मिळतोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं भव्य स्वागत केलंय. पहिलाच बॉलवर आदित्य पाटीलच्या रजत मुंडेचा चौकार. सरळ बॅटवर दिला होता रजतच्या आणि त्याचा योग्य तो फायदा उठवलाय. ओ यावेळेस स्विचिटचा प्रयत्न करण्यात आला होता. इकडे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला आदित्यचा. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, परंतु स्वतःला सावरत पुढचा चेंडू रजत मुंडेला मात्र निर्धाव खेळवलाय. ही ताकद आहे या गोलंदाजाची. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर बामणडोंगरीचा एक स्टार गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आदित्य पाटील. ओ यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे चिकू. त्या ठिकाणी सिंगलच मिळेल. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावर. गेले कित्येक वर्ष सातत्यानं जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी प्रत्येक मैदानावर मात्र चांगला परफॉर्मन्स देतोय. तेजस मात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ. या संघाने सगळीकडेच आपल्या बामणडोंगरी गावचा डंका वाजवलाय. फक्त पनवेल तालुक्यापुरती मर्यादित नारता रायगड, ठाणा, कल्याण, बदलापूर परिसरामध्ये, भिवंडी परिसरामध्ये सातत्याने क्रिकेट खेळतोय हा संघ. इकडे मात्र पहिलाच बॉल फेस करत असताना इकडे अतुल जांभळे. यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. विकेटचं पतन. आदित्य पाटीलला
सफलता प्राप्त होईल. धक्का क्रमांक 2 वेताळदेव चांभारली संघासाठी. इन ॲट नंबर 4 मेन इन फॉर्म ओमकार पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. चांभारली संघाचं खरं तर सध्याच्या घडीला आणखीन एक चर्चेमध्ये असणारं नाव. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, चांगला अष्टपैलू खेळ प्रत्येक मैदानावर सध्या दाखवतोय तोच ओमकार पाटील. समोर आदित्य पाटील. तर आदित्य पाटीलच्या समोर दोनही फलंदाज आपण पाहिले तर लेफ्टी आहेत, लेफ्ट हँडेड प्रमोट करण्यात आलं. इकडे मात्र समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इकडे बीट केलाय आणि आदित्य पाटीलने दाखवून दिलंय मी डावखुऱ्याताच्या फलंदाजांना सुद्धा चांगली बॉलिंग करू शकतो, कारण तो आत्मविश्वास त्याच्याकडे आता मात्र आलाय. आतापर्यंत ओव्हर जर पाहिली, पहिला बॉलवर फुलटॉस पडला होता चौकार, परंतु त्यानंतर मात्र शांत ठेवले आदित्यनं. इकडे फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फॉलो थ्रू मध्ये आदित्य निघाला होता. बॉल शॉट थोडासा शॉर्ट पडला, सिंगल मिळेल. ओमकार पाटीलला ही एक धाव, तिसरं षटक समाप्त. पहिल्या बॉलवर आला होता चौकार, या ओव्हरमध्ये धाव आल्या 6, एक विकेट सुद्धा मिळाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वेताळदेव चांभारली संघाची धाव संख्या 2 गडी बाद 31 धावा. कमालीचं कमबॅक केलं जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीनं. ही ताकद आहे या संघाची. भले एका ओव्हरमध्ये परफॉर्मन्स जरी बिघडला असेल ना, पुढच्या राहिलेल्या खेळामध्ये मात्र हा संघ बाउन्स बॅक करत असतो आणि तेच पाहायला मिळालंय. इकडे मात्र चांगला फटका आहे, चांगली कलात्मकता दाखवली. स्विच केलं होतं ओमकारनं आणि बॉलला पाठवलंय थर्डमॅन बॉटलाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता जीत खोतचा पहिलाच बॉलवर चौकार. जीत खोतवर पहिल्याच बॉलवर चौकार पडलाय. इकडे मात्र फलंदाज बाद होतोय. जॉन टेकन आउटसाइड एज लागली होती. ओमकार पाटील ही महत्वाची सफलता मात्र मिळवली ती जीत खोत या गोलंदाजानं. प्रणित मुंडे. बामणडोंगरीचा विचार केला तर आदित्य पाटील 2 षटकं टाकतो, ओमकार नाईक सुद्धा कधी कधी 2 षटकं टाकतो. इकडे जीत खोतला 2 षटकं आज मिळालेत. ही ताकद आहे या संघाची, कारण बऱ्याचशा संघांकडे जर आपण पाहिलं ना, आघाडीचा एकच गोलंदाज असतो, तोच 2 षटकं टाकत असतो आणि त्याच गोलंदाजाला जर मार बसला ना तर लगेचच सगळा संघ डळमळीत होत असतो. त्यामुळं बऱ्याच वेळेला एखाद्या गोलंदाजावर अनेक संघ निर्भर राहतात. ही ताकद आहे, हे घडवलंय बामणडोंगरीनं. आणि आज करत ओमकार नाईक, आदित्य पाटील असताना सुद्धा जीत खोत नेहमीप्रमाणे चांगली कामगिरी केली, यात दुमत नाहीये. परंतु असे गोलंदाज आहेत जे 2-2 षटकं टाकू शकतात. इकडे मात्र थोडासा मिसक्यूट झाला होता, पॉइंटला कोणीही नाहीये. बरंचसं अंतर कापलंय कव्हर्स पासून टीप पॉइंट पर्यंत शुभमनं, तोपर्यंत मात्र
रन्स मिळतील 2. प्रणितनं खातं उघडेल 2 या धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा टॉपेज बॉल हवेत आहे, संधी आहे आणि जेल टिपलाय. तेजस त्या ठिकाणी आहेत आणि हा जेल कंप्लीट करत असताना बाद व्हावं लागलंय प्रणित मुंडे. यावेळेस मात्र ही 34 सफलता जीवदानी स्पोर्ट्स क्लब पामण डोंगरीला. हलक्या त्यानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र तेजस मात्र कडून मिसफील्ड झाले. बॉल निघाला आउटफील्ड फास्ट आहे, फार कठीण आहे बॉल थांबवणं. बॉल थर्ड मॅन बॉटल यांच्या बाहेर 4 धावां करता चौकार. फोर्टी 41 धावा. प्रेशर क्रिएट केलं होतं जीत खोतनं. बऱ्याच वेळेला अशा चुका होतात तेव्हा दबाव वाढतो गोलंदाजावर. कट केला यावेळेस मात्र चंटल टच पाहायला मिळतोय. अनिकेत मुंडेनं स्मार्ट टच दिलाय. थर्ड मॅन मॉडेल यांच्या बाहेर महत्वाच्या धावा जोडत असताना लगातारचा 2रा चौकार. पाचवं आणि अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. कल्पेश ठाकूर, पुराणा चावल. आज सुट्टी असेल. बऱ्याच वेळेला खरं तर कामामुळे तो दिसत नाही संघामध्ये आणि त्याचमुळे आज क्रीज बाहेर आहे. पहिलाच बॉल आसमान दाखवलंय. भव्य स्वागत. आओ ठाकूर. पहिलाच बॉल 6 धावा षटकार. कल्पेश ठाकूरचं स्वागत झालंय. 6 धावेनं संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 51 धावा कंप्लीट होत असताना ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. थोडासा वेग होता या चेंडूमध्ये. इथे मात्र बीट केलाय. शरीराचा वेध घेतलाय रजतच्या. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पुनरागमन. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 60+. चांगला बॉल फुल लेन. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडस क्षेत्ररक्षण खराब जरूर झालं होतं. संदेश गोंधळी त्या ठिकाणी आहेत, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये रजत कडून. का स्ट्राईक त्याला हवी आहे का त्याला माहिती आहे 1-2 मोठे फटके आले 60+ एक चांगली टोटल ठरू शकेल. कारण ओमकार पाटीलची षटकं, संदेश मुंडेची षटकं ही फार निर्णायक ठरतील. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. सरळ खेचलाय. रजत मुंडेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार.
पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, त्यानंतर 2 डॉट बॉल आपण पाहिले, पुन्हा षटकार आलाय. टीमची टोटल 57 या आकड्यावर. या 2 बॉलमध्ये आणखीन एखादा मोठा स्ट्रोक 60+ एक चांगली टोटल ठरू शकेल. बिग फाईट महामुकाबला आहे. बामणडोंगरी विरुद्ध चांभारली. कल्पेश ठाकूर, ठाकूरचा फुल टॉस भिरकावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. रजत मुंडेचा धमाका, आणखीन एक षटकार. तीन षटकार शेवटच्या ओव्हरमध्ये आलेत आतापर्यंत आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 63 या आकड्यावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. ठाकूरचा फुल टॉस सरळ आर्यनच्या हातामध्ये. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. रजत दुसऱ्या धावेसाठी धावलाय आणि नो बॉल +2 म्हणजे 3 धावा. ठाकूरनं गोंधळ घातलाय. या 3 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 66 या आकड्यावर. 66 ऑन बोर्ड नाव. फ्रीडचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु पंचांनी मात्र स्वैर ठरवलंय या चेंडूला. आणखीन एक धाव, त्यामुळे फ्रीट असेल कायम आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केले शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिलं एक षटक आणि त्यानंतर 5वं एक षटक जे महागडं ठरलं. समोर समोर केसलाय. नो चान्स फॉर एनी फिल्डर. काय एंड केलाय या इनिंगचा. रजत मुंडे शेवटपर्यंत थांबला आणि वेताळदेव